टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सौरभ, आज पुण्यतिथी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल होणार आहे। किल्ले रायगडावरच्या संपूर्ण राजदरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करून जिथे समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी अभिवादन जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करतील। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो किल्ले रायगडावरती या ठिकाणी लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आता गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी सज्ज झालेला आहे। आणि सध्या आपण किल्ले रायगडावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावरती आहोत आणि आपण पाहू शकतो की हजारोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता त्यांच्या समाधीस्थळी जे आहेत ते या ठिकाणी शिवभक्त मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जे आहेत ते सकाळी 10 वाजता पुण्याहून निघणार आहेत आणि 10:30 वाजता पाचाड जवळील राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळाला तिथे अभिवादन करणार आणि त्यानंतर किल्ले रायगडावरती 11 वाजता दाखल होणार आहे। 11 वाजता किल्ले रायगडावरती दाखल झाल्यानंतर छोटेखानी कार्यक्रम जो आहे तो राजसदर या भागामध्ये होणार आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्याकरता आणि जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ते थेट रायगडचे जे खासदार आहेत सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाकरता दुपारी गीताबाग रोह्याच्या त्यांच्या निवासस्थानी सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जाणार आहेत। असा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा असणार आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या संपूर्ण दौऱ्याच्या दरम्यान संपूर्ण पोलीस प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी प्रशासनाकडून सुसज्ज अशी व्यवस्था देखील उभारण्यात आलेली आहे।